जोडून या धन उत्तम व्यवहारे, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. पर उपकारी नेने परनिंदा, परश्रिया सदा बहिणी माया. भूत दया गायी पशुचे पालन, तानिल्या जीवन वदा माझी. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ, तुका म्हणे हेच आश्रमाचे फळ. परम पद बळ वैराग्याचे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीवखानी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांचे या, दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विसर, त्यांच्या कृपादाने कथेचा विसार, त्यांच्या कृपादाने कथेचा विसर. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. समचरण सरोजम सांद्रनीलांबुदाभं, जगननिहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं, सदयदबलहासं विठ्ठलं चिन्तयामि. योऽन्त प्रविश्य मम वाचिमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना. अन्यौश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी नंदरावा. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा, यावरी करावा वेद. शरदिंदु समाकार परब्रह्म स्वरूपिणी. वासरा पीठ निलय सरस्वते नमोस्तुते. जयांचे केलिया स्मरण, होय सखळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा.
ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करुणा करा दयाळा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो तुमचा अनुग्रह लादलो करुणा करा दया करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तमची गती तो एक पावेल उत्तम भोगेल जीवखानी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगातील सुप्रसिद्ध साधू षडगुण ऐश्वर्याधीश अखंड ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याचे लाडके लढेवा भक्त श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज. तुकोबारायांचा 7 चरणांचा अभंग असून आजच्या या अभंगातून श्री जगद्गुरु तुकोबाराय महाराज गृहस्थी आश्रमाला उपदेश करतात. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं प्रत्येक वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं. त्याने मनुष्यराज या ठिकाणी अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या कृपेने साधू संत महात्म्यांच्या पदस्पर्शाने पावन पवित्र झालेली ही पुण्यनगरी हरणूल गावातील हरिभक्त पारायण ठमाजी कारभारी पेंडारी यांनी नवीन एक वास्तू उभी केली. त्यांचा संपूर्ण पेंडारी परिवार, त्यांना 2 मुलं आहेत, हरिभक्त पारायण गोरख दादा पेंडारी आणि मच्छिंद्र दादा पेंडारी, आणि मला वाटतं आईंचं नाव राजूबाई ठमाजी पेंडारी. असा त्यांचा हा संपूर्ण पेंडारी परिवार. या पेंडारी परिवाराकडून नवीन एक वास्तू उभी केली आणि त्या वास्तू उभी केल्यानंतर गृहप्रवेश करत असताना काहीतरी भगवान परमात्म्याचं नामसंकीर्तन करून, भगवान परमात्म्याचं नामचिंतन उपासना करून, देवपूजा करून, काही विधी करून गृहप्रवेश करावा. या निमित्ताने ह्या संपूर्ण पेंडारी परिवाराने 1 दिवसाचं आयोजन केले या कीर्तनाचं. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी उपस्थित आहेत. खरं तर या ठिकाणी अगदी रंगदेवत आलेले आहे. इथं असं वाटतं की आपण आज आळंदीतच कीर्तन करतोय आहे का, माऊलींच्या समाधीसमोर. असं इतकं गोड वातावरण त्या झाले. या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी, कीर्तनकार मंडळी उपस्थित आहेत. गोड ज्यांनी चाल गायली आदरणीय आमचे जिवलग मित्र महाराष्ट्र भूषण भजन सम्राट आदरणीय आमचे प्रकाश महाराज कातकडी उपस्थित आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. तसेच महाराष्ट्रातील नामवंत संगीत रत्न भजन सम्राट आदरणीय नारायण महाराज खिल्लारी महाराज उपस्थित आहेत. महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा, जोरदार. अधिकरून परिसरातील गावातील टाळकरी मंडळी ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग आला. आदरणीय हरिभक्त पारायण आमचे जिवलग मित्र, या भागातील अभ्यासू व्यक्तिमत्व आदरणीय आमचे दीपक महाराजांमुळे तुम्हा सगळ्यांचा दर्शनाचा योग आला. या ठिकाणी बरीचशी महाराज मंडळी आहेत. मयूर महाराज उपस्थित आहेत. सगळेच हे बाल विद्यार्थी वर्ग, चोपदार मंडळी आणि मृदुंगाला साथ करणारे. महाराष्ट्रामध्ये सध्या ज्या नावाची चर्चा चालू आहे, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव मृदुंग अलंकार विकास महाराज बेलुकर. गुरुजींसाठी ही जोरदार टाळी वाजवली पाहिजे. विनेकरी महाराज, अधिकरून परिसरातील गावातील सगळेच कीर्तनकार मंडळी, या ठिकाणी सगळेच महाराज मंडळी उपस्थित आहेत. सगळ्यांचे नावं मला माहिती नाही. इकडे मृदुंग अलंकार आमचे अनिल महाराज उपस्थित आहेत, आदिनाथ महाराज आहेत आहे का नाही, बळीराम महाराज उपस्थित आहेत. या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं खूप मोठं योगदान आहे. या भागाचं वैभव आदरणीय हरिभक्त पारायण दत्तू काकांसाठी ही टाळी वाजवली पाहिजे. महाराजांचा परिचय हरिभक्त पारायण संतोष महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या ठिकाणी अगदी प्रतिकूल अवस्थेत गोड वातावरण ज्यांच्यामुळे तयार होते आमचे साऊंड सिस्टमवाले दादा. साऊंडवाल्यांसाठी ही जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आणि या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी मराठी वक्ताना
मराठी वक्ता यूट्यूब चॅनलवाले या कार्यक्रमाच्या शूटिंगसाठी उपस्थित आहेत. खरं तर म्हणजे आजचं कीर्तन नाही, पण आजचे हे प्रमाण, आजचे हे चाली आपल्याला पुन्हा पुन्हा श्रवण करायला मिळतील. म्हणून यूट्यूब चॅनलवाल्यांसाठी सुद्धा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. आता सगळेच मंडळी उपस्थित झाला. सगळे पुढे सरका बरं, जरा जरा थोडं सरका पुढे, सरका पुढे, पुढे सरका. या ठिकाणी गुरुवर्य हरिभक्त पारायण नामभक्त पारधे बाबा सुद्धा उपस्थित झालात. बाबांसाठीही जोरदार टाळी वाजवली पाहिजे. परिसरातील सगळेच मंडळी, महाराज मंडळी उपस्थित आहेत. खरं तर आजचा हा वास्तुशांतीच्या निमित्ताने कार्यक्रम आहे. थोडंसं वास्तुशांती निमित्ताने बोलतो, अभंगाकडे वळतो. वास्तुशांती का करावं ऐका बरं. खरं तर भगवान परमात्म्याने अनेक अवतार घेतलेले आहेत, पण भगवान परमात्म्याने प्रत्येक अवतारामध्ये गुरुजी एकच काम केलेले आहे. काय? धर्माची संस्थापना करणे, भक्तांचं संरक्षण करणे, अंधुष्टांचा नाश करणे. म्हणून गीतेमध्ये एक बोध वाक्य आहे, यदा यदा ये धर्मस्य ग्लानिर्भवते भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवानि युगे युगे. भक्ता राखे पाया पासे दुर्जनासे संहारी. ओ दुर्जनासे संहारी. आहे भगवान परमात्म्याचं अवताराचं कार्य काय मारे. भक्ता राखे पायापाशी दुर्जनासे संहारी. ऐका बरं. अनेक दुर्जनांना, अनेक राक्षसांना भगवान परमात्म्यानं मारलं महाराज बरं का. अनेकांचं महाराज त्यांना मारलं, पण त्यांना वाईट गती दिली नाही. बरं, त्यांना वाईट गती दिली नाही, त्यांना मोक्ष प्राप्त करून दिला. मला वाटतं पुतना तर भगवान परमात्म्याला मारण्याकरता आले होते, बरोबर आहे का नाही, तरी सुद्धा मोक्ष प्राप्त करून दिला. गुरुजी मला वाटतं एकानं तर 100 शिव्या दिल्या. कोण? शिशुपालाने, आहे का नाही. भगवान परमात्म्याला 100 शिव्या दिल्या. भगवान परमात्म्याने सांगितलं, म्हटले तुला 100 गुन्हे माफ आहेत, 101 झाला की मग तुझा भेद पाहतो. 100 शिव्या दिल्या. आणि जेव्हा 101 नंबरची शिवी दिली शिशुपालाने, भगवान परमात्म्याने सुदर्शनाला आज्ञा केली, शिशुपालाला मारलं, पण त्याला वाईट गती दिली नाही. ऐसा अपराधी शिशुपाला आपण पेठामध्ये दिला गोपाळा, तुवा उत्तान चरणाची आबाळा श्री गजाला. वाईट गती दिली नाही, 100 शिव्या दिल्या, पण त्याला आपल्या जवळ जागा दिली बरं का. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे, तसा एक वास्तू नावाचा एक राक्षस होऊन गेला बरं का. वास्तू नावाचा राक्षस प्रकाश गुरुजी हा जिथं गेला की तिथं त्रास द्यायचा, सर्वसामान्य जीवाला त्रास द्यायचा. यात नवने भगवान परमात्म्याला सुद्धा त्याने एक दिवशी चॅलेंज केलं. म्हटलं, ए देवा, अरे तू अनेकांसाठी देव असतील, पण एखाद दिवशी माझ्यावर युद्ध करून बघ, मग तुला कळेल माझं काय सामर्थ्य. आणि भगवान परमात्मा तो चतुरा, तो शिरोमणी महाराज, त्याला अहंकार सण होत नाही. प्रेम केलं तर लात मारले तरी तो भूषण म्हणून मिरवतो, बरोबर आहे का नाही. लात मारले तरी भूषण म्हणून मिरवतो प्रेमाने. पण जर कधी अहंकार झाला तर तिळबरी झरी होय अभिमान, मिरवतो समान भारवाहे. म्हणजे त्याला तिळभर सुद्धा अहंकार सण होत नाही. महाराज वास्तू नावाच्या राक्षसाला अहंकार झाला. भगवान परमात्म्याने सांगितलं, अरे माझ्याशी युद्ध करायची तयारी. भगवान परमात्म्याला अहंकार सहन झाला नाही. भगवान परमात्म्याला त्याला मारलं, पण मारल्यानंतर तो भगवान परमात्म्याकडे माफी मागायला लागला. म्हटलं, देवा
मी तुमचा विरोधात भक्ती केली, विरोध केला तुमच्याशी युद्ध करायचं बोललो मी, पण ऐका मला माफ करा म्हटले, कारण मला मुक्त लवकर व्हायचं होतं म्हणून मी तुमची उपासना विरोधात केली. भगवान परमात्मा अनावर झाले, अरे याची भक्ती थोडी वेगळी होती म्हटले, याने विरोध केला पण याला मुक्त व्हायचं होतं ना. भगवान परमात्म्याने सांगितलं आता हरकत नाही मारलं गेलं, पण आजपासून मी तुला एक वरदान देतो. जिथंही नवीन एक वास्तू उभी राहिली, नवीन गुरु उभं राहिलं, नवीन इमारत उभी राहिली, अगोदर त्या वास्तूमध्ये प्रवेश करत असताना तुझं पूजन केलं जाईल, तुझा विधी केला जाईल, सत्यनारायण पूजा केल्या जाईल, तेव्हाच त्या गृहामध्ये गृहप्रवेश होईल, अशी त्याला भगवान परमात्म्याने वरदान दिलं. म्हणून त्या कालापासून ही परंपरा चालू आहे. कुठलंही नवीन इमारत घर उभं राहिलं की अगोदर वास्तू पूजन केलं जातं, मग त्या वास्तूमध्ये प्रवेश केला जातो. आणि मनुष्य जीवन म्हटल्यानंतर काही काही गोष्टी अनावश्यक असतात, काही काही अत्यावश्यक असतात आणि काही आवश्यक असतात. ऐका बरं, आवश्यक काय असतात तो माणसाच्या मूलभूत गरजा काय आहेत? अन्न, वस्त्र, निवारा. आता मोबाईल पण घ्यावा लागेल त्याच्यात, चार्जर पण घ्यावं लागेल. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत. आवश्यक म्हणजे आवश्यकामध्ये मारा अन्न महत्वाचं आहे जीवन जगण्याकरता, वस्त्र महत्वाचं आहे, निवारा म्हणजे काय घर महत्वाचं आहे. नाथ महाराज म्हणतात तू जर कधी ब्रह्मचारी असला ना तर मंदिरातही झोपू शकतो, पण जर ग्रहस्थ आश्रम स्वीकारला ना श्री हाती धरिता देख, मग त्याच्याकरता काय म्हणतात ते निराधार योजनाच का? ते का घर असेना पण पाहिजे, घर पाहिजे आवश्यक. म्हणजे आवश्यक मध्ये मूलभूत गरजा सांगितले अन्न, वस्त्र, निवारा. आणि अत्यावश्यक काय सांगितले? श्वास घेणं हे अत्यावश्यक आहे. भगवान परमात्माचं नामचिंतन करणं, पूजन करणं हे अत्यावश्यक आहे महाराज. आणि अनावश्यक काय आहे? दारू, गांजा, मत पिओ यारो अक्कल गुंग हो जाती है. म्हणजे व्यसन करणं हे अनावश्यक आहे. एका बरं हरणोलकर म्हणजे जे व्यसन करतात ना ते जगतातच. वाक्य लक्षपूर्वक आहे का? जे व्यसन करतात ते जगतातच, पण जे व्यसन करत नाही ते चांगले जगतात, आहे का नाही? म्हणून ते आहार नवती घेतले, व्याधी व्याळ जे सुटले, ते सेवया घातले माझवन पोटी. भगवान परमात्मा साधू संतांनी आपल्याला आग्रह केलाय, म्हणजे हे व्यसन जे करतो ना हे अनावश्यक आहे, हे केलं पाहिजे, याची काही आवश्यकता नाही. पण भगवंताचं नामचिंतन हे आवश्यकच आहे. मग गृहस्थी आश्रमाला उपदेश आहे. ऐका या जगामध्ये 4 प्रकारचे आश्रम असतात. एक गृहस्थी आश्रम, एक ब्रह्मचारी, एक संन्यासी, एक वानप्रस्थी. पण ऐका, ब्रह्मचारी शोभतो ज्ञानाने, बरं का? ब्रह्मचारी म्हणजे ब्रह्मचारी ज्ञानाने शोभतो, संन्यासी त्यागाने शोभतो, वानप्रस्थी वियोगाने शोभतो आणि गृहस्थी धनाने शोभतो. गृहस्थी असल्यानंतर धन पाहिजे, धन कमवा, पण कसं कमवा? अभंगाचं पहिलं चरण. जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, धन उत्तम व्यवहार, जोडुनिया धन उत्तम व्यवहारे, जोडुनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, जोडोनिया धन उत्तम व्यवहार, उदास विचारे, उदास विचारे वेच करी, उदास विचारे, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तमची गती तो एक पावेल, उदास
चाल गायली गुरुजींनी गोड वादन केलं ना तुम्ही गोड टाळी वाजवत जा बरं, कारण ही सगळी प्रेमाची माणसं मिळाली आहेत. नाहीतर काही काही गायक म्हणतात आम्ही रागात गातो, आहे का नाही? अनुरागात गायलं पाहिजे. भगवान परमात्मा गिरीधर लाल तू भाव का भुका राग कला नाही जानत तुका. हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला देव भावाचा भुकेला देव भावाचा देव भावाचा भुकेला दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला देव भावाचा भुकेला देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला हाची दुष्काळ तयाला तयाला तयाला. वा वा टाळी झाली. गोड प्रमाण दिलं थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भगवान परमात्मा प्रेमाचा भुकेला आहे. ऐका बरं हरणुलकर, प्रेम केलं ना तो काहीही करतो. ताटातलं उष्ट सुद्धा खातो ना, ऐका नाही? प्रेम केलं तर शबरी मातेचे बोरं खाल्ली, ऐका नाही? बोरं खाल्ली यात नवली, उष्टी बोरं खाल्ली यात नवली. ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लिणीची, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. प्रेम केलं तर उष्ट खातो, आणि प्रेम नसलं ना 56 प्रकारचे भोग होते दुर्योधनाच्या घरी. ऐकताय ना? 56 प्रकारचे भोग होते, पण भगवंताला त्याच्यात प्रेम मिळालं नाही. भगवंताने त्याचा स्वीकार केला नाही, आणि भूक लागली ना त्याला, प्रेम केलं तर उष्ट सुद्धा खातो. 56 प्रकारचे भोग असून दुर्योधनाच्या अन्नाचा त्याग केला, आणि त्याला जर भूक लागली तर चलो विदुरा घर जावे, चलो विदुरा घर जावे. प्रभुजी चलो विदुरा घर जावे, प्रभुजी चलो विदुरा घर जावे. उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. उद्धवजी, चलो विदुरा घर जावे. उद्धवजी चल विदुरा घर जावे, उद्धवजी चल विदुरा घर जावे. सबरी के बेरा सुदामाजी के चावल. क्या बात है? शबरी के बेर सुदाम जी के सबरी के बेरा सुदामाजी के चावल. शबरी की बेर सुदाम जी की चावल. रुचि रुचि भोग लगावे. चल विदुरा घर जावे, चलो उद्धवजी चल विदुरा घर जावे.
कौन काम की भाव अगर नाही पावे चलो बेदुरा घर जावे. म्हणून या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं प्रेमाचं आहे. म्हणून म्हटलं जातं ना सबसे ऊंचे प्रेमा सगाई सबसे ऊंचे प्रेमा सगाई दुर्योधन का मेवा त्यागो सालवे दुर्गर खाई रे सबसे ऊंचे प्रेमा सगाई सबसे ऊंचे प्रेमा सगाई सबसे ऊंचे प्रेमा सगाई. म्हणून या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ नातं प्रेमाचं आहे. प्रेम केलं पाहिजे. सांगायचं तात्पर्य असं आहे, महाराज म्हणता ग्रहस्थी आश्रम धर्म स्वीकारला ना तुम्ही, महाराज ग्रहस्थ आश्रम स्वीकारला ना, ग्रहस्थ आश्रमाला एक उपदेश आहे, धन कमवा धनाशिवाय कर म्हणजे पर्याय नाही. धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी. धन पाहिजे दादा, धन असलं ना कोणीही किंमत देतं. गुरुजी धन असलं ना मानाला बोलवण्याची गरज नाही, मान आपोआप मागे मागे येतो. बरोबर आहे का नाही? एखादा श्रीमंत माणूस असू द्या गुरुजी, एखादा प्रॉपर्टीवाला धनवान माणूस असू द्या, अरे त्याच्याकडं पाहिल्यानंतर 3 दिवस जेवण जात नाही तरी लोक म्हणतात वा वा काय सुंदर दिसता हो तुम्ही. लक्षात येतं ना? एखादा श्रीमंत माणूस असू द्या, प्रॉपर्टीवाला माणूस असू द्या, त्याला बोलायची अक्कल नसली तरी लोक म्हणतात वा वा पाटील काय गोड बोलता हो तुम्ही. पाटील म्हणतो मी खरंच गोड बोलतो. त्याला शंका असते ना, अहो पाटील खरंच गोड बोलता तुम्ही. लोकांना विचारतो पाटील का हो, माझं बोलण्यातलं तुम्हाला काय आवडतं. म्हणे पाटील आज जे व्याख्यान केलं तुम्ही, आजच्या व्याख्यानातील ते शेवटचे शब्द फार आवडले आम्हाला. पाटील म्हणे का रे शेवटी काय महत्वाचं बोललो मी. अहो पाटील तुम्ही शेवटी बोलले नाही, माझं बोललं मी थांबवतो. इतकं आवडलं ना सुटलो रे बाबा याच्या तावडीतून, आहे का नाही. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं आहे महाराज, धनवंताला कोणीही किंमत देतं बरं का. धनवंताला की सर्व मान्यता आहे जगी. धनवानाला समाज किंमत देतो यात नवलने. बरोबर, जी बहीण आपल्या पाठीवर जन्माला आली किंवा ज्या बहिणीच्या पाठीवर आपण जन्माला होती, बहीण सुद्धा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा. हे तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा. हा तव चाले धंदा तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, दादा तव बहीण म्हणे दादा. जावा चाले दादा, तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, तव बहीण म्हणे दादा, दादा वा वा गोड प्रमाण दिलं. हा जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. दादा म्हणजे कुठला का धंदा असे ना, मोठा चालला की बहीण सुद्धा किंमत देते. हो, मी म्हणत नाही, हे प्रमाण आहे महाराज. मी प्रत्येक गोष्टीला प्रमाण देणारा प्रामाणिक महाराज आहे का नाही. तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे, जोवर चाले मोठा धंदा बहीण म्हणे दादा. दादा पण ऐका ऐका, बहीण भावाचं प्रेम कसं असलं पाहिजे. एक प्रसंग सांगून जाईल तुम्हाला मी. बहीण भावाचं प्रेम मतलबी नसलं पाहिजे. बरं, बहीण भावाचं प्रेम कृष्ण कन्यासारखं द्रौपदी मातेसारखं असलं पाहिजे. काय प्रेम होतं महाराज. एक प्रसंग सांगून जाईल तुम्हाला मी. उद्धवजी भगवान कृष्ण कन्याला नेहमी एक प्रश्न विचारायचा की देवा तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं. भगवान परमात्मा म्हणायचे मला ना उद्धवा द्रौपदी आवडते. उद्धवाला खटकायचं ते का खटकायचं महाराज, कारण देवाची सख्खी बहीण सुभद्रा, देव सुभद्रेचं नाव घेत नव्हता, पुन्हा पुन्हा द्रौपदीचं नाव घ्यायचा. एक दिवशी भगवान कृष्ण कन्याने त्या उद्धवाला द्रौपदीतला आणि सुभद्रेतला काय फरक आहे हे दाखवण्याचं ठरवलं. एक दिवशी भगवान परमात्मा उद्धवजी सकाळी सकाळी सुभद्रा मातेच्या घरी गेले. सुभद्रा माता सकाळी सकाळी उठली होती, दात घासत होती. तेवढ्यात भगवंताला उद्धवाला येताना पाहिलं. दादा आज सकाळी सकाळी माझ्याकडे काय काम करणार आहे. म्हटलं ताई
एकादशी द्वादशी त्रयोदशी 3 दिवस झाले की मला भूक लागली, पटकन काहीतरी खायला दे. सुभद्रा म्हणले मी आता दात घासते, माझी आंघोळ होणार, मग मेकअप करणार, मग स्वयंपाक करणार, 12 वाजतील, जमणार का? नाही 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 म्हटलं, लगेच पाहिजे. एक काम कर दादा, आतमधल्या घरात जा, तोपर्यंत फळांचा नाश्ता कर, टोपलीमध्ये काही फळं ठेवलेत. महाराजजी भगवान परमात्मा आतमध्ये गेले आणि टोपलीमध्ये खिलारी गुरुजी काही फळं ठेवली होती, तिथले एक सफरचंद घेतलं भगवान परमात्माने. ऐका बरं हरनुलकर, सफरचंद कापायला गेले, सफरचंद कापायचं सोडून दिलं, बोटच कापून घेतला आणि ते बोटातून रक्त येताना पाहिलं. उद्धवाने आवाज दिला, सुभद्रा ताई. सुभद्रा धावत झाली. काय झालं रे? म्हटलं बघ ना, दादाने म्हटले सफरचंद कापायला गेलं भगवान परमात्मा, पण बोट कापून घेतलं, रक्त निघतंय, काहीतरी चिंध्यान बांधण्यासाठी. सुभद्रा म्हणले का रे दादा, एवढी घाई झाली होती का? झालं म्हटले अनुदानाने, पटकन आता काहीतरी चिंध्यान. बेलुकर महाराज, सुभद्रा पूर्ण घरात गेली, पूर्ण घर पाहिलं, त्याला चिंदी सापडली नाही. बरं का, सुभद्राला चिंदी सापडली नाही. आता मला सांगा, सुभद्रा देवाची बहीण होती, पटकन जर साडी फाडली असती, देवाच्या बोठाला बांधली असते, जमलं असताना. देवाची बहीण म्हटल्यानंतर दीपक महाराज, तिला साड्या कमी असतील का? आपल्या बायकांचे 2-2, 3-3 कपाट भरले, ती तर देवाची बहीण आहे, तिला साड्या कमी असतील का? पण तिला साडीचा विचार डोक्यात आलाच नाही. पूर्ण घर पाहिलं, चिंदी सापडली नाही. देवाला राग आला. अरे म्हटलं, हिला साधी चिंदी सापडत नाही, 12:15 वाजले तरी. भगवान परमात्म्याने, ऐका भगवान परमात्म्याने सुभद्रेचं घर सोडलं आणि धावतच द्रौपदी मातेकडे गेली. द्रौपदी माता सकाळी सकाळी उठली होती, स्नान झालं होतं आणि देवपूजा चालू होती. एका हातात ताट होतं, तांब्या होता आणि भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत तुळशीला पाणी टाकत होते. तेवढ्यात भगवंताला उद्धवाला येताना पाहिलं. दादा सकाळी सकाळी माझ्याकडे काय काम करणार? म्हटलं ताई, एकादशी द्वादशी त्रयोदशी 3 दिवस झाले, भूक लागली. पण ऐका, ती चर्चा झाली असताना तेवढ्यात ते बोटातून रक्त येताना पाहिलं. दादा काय लागलं रे, हातामध्ये एवढं रक्त निघतंय? म्हटलं झालं का काहीतरी लागलं. मग आता चिंदी पाहण्यासाठी वेळणे लावला, बरं हातातला ताट आणि तांब्या तिथंच टाकला आणि पटकन आपल्या पदराला हात घातला. टरकाने पदर फाडणार, तेवढ्यात उद्धवाने हात धरला. ताई हे काय करता तुम्ही, तुम्हाला माहिती नाही? शास्त्रामध्ये असं चिंतन आहे, जोपर्यंत बाईच्या कंपाळावरचं कुंकू जिवंत आहे तोपर्यंत बाईनं कधीच पदराकडून साडी फाडायची नसते. तुम्ही पदराकडून साडी फाडता, तुम्हाला माहिती नाही? त्यावेळेस उद्धवाला भगवान परमात्म्याला ज्यावेळेस असा प्रसंग झाला ना महाराज, त्यावेळेस सुभद्रा द्रौपदी माता म्हणते, हे उद्धवा, मला साडीकडून पदर फाडण्याकरता तुम्हाला शिकवतोय ना. बाईच्या कंपाळावरचं कुंकू जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत बाईनं कधीच पदराकडून साडी फाडायची नसते, हे मला निश्चित माहिती. पण ऐक ना उद्धवा, पण माझ्या कंपाळावरचं कुंकू किती दिवस शिल्लक ठेवायचं हे माझ्या दादाच्या हातात आहे. म्हटलं मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही, पदराला हात घातला, तर कणी पदर फाडला, देवाच्या बोटाला चिंदी बांधली. चिंदी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला फाडून भरजरी सेला गे, भरजरी ग पितांबर दिला फाडून. द्रौपदीशी बंधू शोभे नारायणा, नारायणा. मागचा पुढचा कुठलाच विचार केला नाही, पदराला हात घातला, टरकन पदर फाडला आणि देवाच्या बोटाला चिंदी बांधली. प्रेम असं असलं पाहिजे. द्रौपदी मातेसारखं, भगवान कृष्ण कन्यासारखं. पण आपलं प्रेम असं नाही, जोवरी चाले मोठा धंदा तोवरी बहीण म्हणे दादा. बहीण जाऊ द्या, बायको सुद्धा सदा शृंगार भूषणे कांता लवे भौमाने. नाथ महाराजांची एक भागवतामध्ये ओवी आहे, बायको सुद्धा धनवानालाच की म्हणजे पैसा असला मालकाजवळ की तेव्हा वेगळंच प्रेम करते. हा दिल का साथी नहीं रे कोई रहा, सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, भाई सब पैसे के भाई, अपना साथी नहीं कोई, दिल का साथी
पल्लव में पैसा है तो लोग सलाम करे रे, सब पैसों के भाई भाई, सब पैसों के भाई. या जगामध्ये पैशावाल्याला जेवढी किंमत देतात ना तेवढं कोणालाच देत नाही महाराज. धनवंत पुरुषाशी स्त्री लवटव करी कैसी, कुटका दे कोणी सुने जैसी पुच्छे हलवी. म्हणून या जगामध्ये धनवानाला किंमत आहे. धन कमवा, पण कसं कमवा? उत्तम व्यवहारे. ऐका बरं, उत्तम व्यवहार ज्या अर्थाने सांगितला त्या अर्थी दुसरा काहीतरी व्यवहार असला पाहिजे. त्यालाच ब्लॅक आणि व्हाईट म्हटलं जातं बरं का. पैसा आणि लक्ष्मी याच्यामध्ये फरक आहे. गुरुजी काय फरक आहे? पैसा म्हणजे काय? रात्री 12 वाजता सगळं संपूर्ण गाव झोपल्यानंतर मागच्या दरवाजातून जो येतो ना लपत छपत, त्याला म्हणतात पैसा. आणि लक्ष्मी कशाला म्हणतात? भर दुपारी 12 वाजता डीजे लावून गावकरांच्या समोर वाजत गाजत येते, तिला म्हणतात लक्ष्मी. म्हणून यालाच ब्लॅक अँड व्हाईट म्हटलं जातं. महाराज, धन कमवा पण उत्तम व्यवहाराने कमवा. जर उत्तम व्यवहाराने धन कमवलं, नुसता संचय सांगितला नाही, उदास विचारे वेच करी, म्हणून वेच करा आनंदाने. महाराज, या परिवाराचा आपण आदर्श घेतला पाहिजे बरं का, टाळी वाजवली पाहिजे. बरं, विशेष महाराज त्यांनी वास्तू भव्य दिव्य उभी केली बरं का. या परिवाराने वास्तू भव्य दिव्य उभी केली, पण महाराष्ट्रातील सगळेच नामवंत गायक वादक बोलून हा भव्य दिव्य सोहळा केला. आणि हेच बरोबर येणार आहे दादा बरं का. एक सांगू तुम्हाला, कितीही प्रॉपर्टी कमवा, कितीही मोठा बंगला बांधा बरं का दादा, पण आया था नंगा और जाएगा भी नंगा. महाराज, काही बरोबर येत नाही. तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी. ज्याची महाराज सोन्याची घर होती त्याला काही नेता आलं नाही. आपलं काय 10 बाय 10 त्याच्यातच राहा. काय जाणार आहे? काय जाणार नाही महाराज. म्हणून जीवन जगत असताना परमार्थ केला पाहिजे. आणि परमार्थ म्हणजे काय अशी वेगळी साधना नाही, कपडे काढण्याने हिमालयात जाणे काय राख लावणे. हा, परमार्थ म्हणजे काय? जनमित्र होय सकळांचा, अशुभ न बोलावी वाचा, संग न धरावा दुर्जनाचा, करी संतांचा सायास. परमार्थ म्हणजे काय? एक सोपी व्याख्या सांगतो. आमचे सुरदासजी म्हणतात, आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन, मन की तरंग मारलो हो बस हो गया भजन. कटुता को मन से त्याग दो, मीठे वचन कहो, वाणी का स्वर वाणी का स्वर सुधार लो बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन, बस हो गया भजन, बस हो गया भजन. म्हणून याला परमार्थ म्हणतात. व्यवहाराने धन कमा, पण कोणता? उत्तम व्यवहाराने. आणि उत्तम व्यवहाराने जर कमावलं तर फायदा काय? उत्तमची गती. उत्तमची गती. तो एक पावेल पावेल उत्तमची गती. उत्तमची गती. उत्तमची गती. तो एक पावेल उत्तमची गती. तो एक उत्तमची गती. उत्तमची गती. तो
विशेष वातावरण झालंय बरं का दादा. वा, एवढी मोठी माणसं आहेत ना, आज पर्वणी आहे आपल्यासाठी. आज कीर्तन एक विषय वेगळा आहे, पण एवढी मोठी माणसं मिळालीत ना, आज आपण श्रवण केलं पाहिजे आहे का नाही. पुन्हा जोरदार गुरुजींसाठी टाळी वाजवली पाहिजे इकडे. वा, आनंदाचं वातावरण तयार झालं. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणी. उत्तम व्यवहाराने जर कधी तुम्ही धन कमवलं तर मग उत्तम भोगील जीव खाणी. ऐका बरं, खाणी 4 प्रकारचे: स्वेदज, जारज, अंडज आणि उद्भिज. ऐका ऐका, जारज म्हणजे काय? आपला म्हणजे वासरू किंवा आपण जन्माला येतो ते जारज. ऐका, अंडज म्हणजे काय? अंड्यापासून जन्माला येतात ते अंडज. स्वेदज म्हणजे काय? घाम, घामापासून काय काय जन्माला येतं? गुचीड. ऐका नाही, वा लिखा. ऐका नाही, हे काय झालं? हे स्वेदज म्हणजे घामापासून जन्माला आलेले. उद्भिज म्हणजे काय? जमीन फाडून जन्माला येतं, लथा, वृक्ष, वेली. आहे का नाही. हे महाराज स्वेदज, जारज, अंडज. आणि जारज म्हटल्यानंतर वासरूही येतं आणि आपणही येतो महाराज. लेकरूही त्याच्यातच मोडतं. म्हणून या देहाला उत्तम म्हटलेले. उत्तम का म्हटलेले? कारण या देहाची अपेक्षा स्वर्गातील लोक सुद्धा करतात. मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी भावा जन्म आम्हा, मृत्यूलोकी भावा जन्म. देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे. हा देव इच्छिता ती पाहे पाहे, देव इच्छिता ती पाहे. इहा लोकीचा हा देह, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे. इह लोकीचा देह, देव इच्छिता ती पाहे, देव इच्छिता ती पाहे. वा वा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. म्हणून देवाधिक सुद्धा ही या मृत्यू लोकामध्ये इच्छा करतात. देव इच्छिताती पाहे. काय इच्छितात महाराज? ते इहलोकीचा हा देह. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, धन्य आम्ही जन्मालो, दास विठोबाचे झालो. आपल्याला या नरदेहाची किंमत कळत नाही बरं दादा. भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा बाधिकेचा औटा, हात का मानव देह. अल्लाने तुझ दिया खाया पिया, सुख से सोया, नाहक जमाना खोया. बज मन नारायण कमल मुख राम भजन को दिया. ऐका ऐका, हाताचं भूषण आहे दान करणं, कंठाचं भूषण आहे भगवंताचं नामचिंतन करणं, हृदयाचं भूषण आहे ब्रह्मनिष्ठा धारण करणं, पायाचं भूषण आहे कीर्तन झाल्यानंतर दुसऱ्याच्या नव्या चपला घेऊन जाणं. हा नाही ना. पाये तीर्थयात्रा, मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही. भगवंताने तुम्हाला मला हा नरदेह दिला, हे भगवंताचं नामचिंतना करता. कारण भगवंताचं नामचिंतन अमृता मुनी गोड. नाम तुझे देवा मन माझे केशवा काबाने गे. भगवंताचं नामचिंतन अमृतापेक्षा गोड. अमृत जयास फिके पुढे, अमृत जयास फिके पुढे, अमृत जयास फिके पुढे, अमृत जयास फिके पुढे. जिवे गोड तीन अक्षरांचा रस, जीवे गोड तीन अक्षराचा रस, जिवे गोड तीन अक्षरांचा रस, जीवे गोड तीन अक्षराचा रस. ओ अमृत जयास फिके पुढे, अमृत जयास फिके पुढे. हो अमृत जयास फिके पुढे, अमृत जयास फिके पुढे, पुढे फिके पुढे. वा वा, अमृत जयास फिके पुढे. कोणापुढे? भगवंताच्या नामचिंतनापुढे. पण ऐका ना, भगवंताचं नामचिंतन अमृतापेक्षा गोडी. तरी तुम्ही आपण घेत नाही. दारू कडू असून लोक सोडत नाही बरं. दारू कडू आहे असं म्हणतात हो. कारण दारू पिणार लोक वाकडं तोंड करतात म्हणे.
नाही नाही डोळे सुद्धा लावतात म्हणे. नाही हो थुंकतच बाहेर येतात म्हणे. विषयाचा पडी पाडू गोड परमार्थ लागे कडू. कडू विषय तो गोडू जीवासी झाला. भगवंताचं नामचिंतन अमृतापेक्षा गोडे केलं पाहिजे म्हणून तुम्हाला मला हा उत्तम नरदेह दिला. मग या नरदेह आल्यानंतर त्याची कृती काय पाहिजे? तिसरं चरण परोपकारी नेने परनिंदा. परोपकारी नेने परनिंदा. परोपकारी नेने परनिंदा. परोपकारी नेने परनिंदा. परस्त्रिया सदा बहिणी माया. 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 उत्तमाची गादी तो एक पावेला. उत्तमाची गती तो एक पावेला. उत्तमाची गादी तो एक पावेला. उत्तमाची गती तो एक पावेला. अजून गृहस्थी आश्रमाला काय उपदेश केलाय? परोपकारी नेने परनिंदा. ऐका बरं 2-5 मिनिटं 2च मिनिटं घेतो मोजून. हा भगवान परमात्म्याने बनरदेह दिला ना याची कृती काय? परोपकारी नेने परनिंदा. परोपकार करा बरं का. पुण्य परोपकार पापते परपीडा. दुसऱ्यावर परोपकार करणे म्हणजे पुण्य. दुसऱ्याची निंदा करणे त्याला त्रास देणं म्हणजे सुद्धा पापे महाराज. हं म्हणून परोपकारी. तुका म्हणे फार नाही फार झाला तर थोडा तरी परोपकार. 7 दिवस सप्ताह चालू आहे. 7 दिवस हजर राहा बरं महाराज. शक्य नाही. अरे मग 7 दिवस नाही मग काल्याला तरी म्हणजे पर्यंत. तसा फार नाही तर थोडा तरी आहे का नाही. अन्नदान करा महाराज. शक्य नाही. अरे मग अन्नदान करत नाही ना मग पाणी तरी पाजा ना. फुकाचे पाणी तरी पाजा. अहो दूध द्या दूध महाराज. शक्य नाही. अरे मग दूध देऊ शकत नाही मग ताकाचे उपकार तरी कर. ताकाचे उपकार तरी कर. ताकाचे उपकार तरी कर. नका घालू दूध दयामध्ये जयामध्ये सार. ताकाचे उपकार तरी करा. दूध नाही तर मग ताक तरी. अन्न नाही तर पाणी तरी. तसं फार नाही तर थोडा तरी. परोपकार परोपकारी नेने परनिंदा. आपण दुसऱ्याची निंदा करू नये. नाही का दुसरा जर आपण निंदा करत असेल तर त्याच्याबद्दल वाईट मानू नये बरं का. बरं स्तुती केली तर फुगूही नाही माणसाने. निंदा केली तर डगमगू नये. कारण लोक स्तुतीही करतात निंदाही करतात. मग लोक स्तुती करतात काही काही ठिकाणी. महाराज आमची फार मोठी परंपरा आहे. इथं फार मोठे महात्म्याचं कीर्तन होत होतं पण आम्ही यावर्षी त्यांचं कॅन्सल केलं आणि तुमचं ठेवलं. मग ते वाक्य ऐकून आपण फुगायचं नाही. लगेच खुणगाट हृदयामध्ये कोरली पाहिजे. ज्या अर्थी एवढ्या मोठ्या महात्म्याचं कॅन्सल केलं आपलं ठेवलं. एक दिवशी आपला कार्यक्रम लागणार. बरोबर आहे. स्तुती केली तर महाराज फुगायचं नाही. मग ऐका निंदा केली तर डगमगायचं नाही. हत्ती चला बाजार तो कुत्ते भुके. हत्ती बाजारात चालतो हरणुलकर. कुत्रे भुंकत राहतात. लक्ष देतो हत्ती कुत्र्यांकडं नाही ना. कुत्र्यांचंच बोलतो बरं मी. हत्ती कुत्र्यांकडे फिरून पाहतो का? नाही ना. जर हत्तीनं कुत्र्यांकडे फिरून पाहिलं कुत्र्यांचं काय राहील? काहीच राहणार नाही. हत्तीला किंमत राहणार नाही. हत्तीने कुत्र्यांच्या नादी लागायचंच नाही. काही काही विंचवाच्या जातीचे लोक आहेत. तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. काही काही विंचवाच्या जातीच्या नांगी वरतीच राहते. मारत राहतात महाराज. नेक सांगू का? ऐका हरणुलकर एक वाक्य सांगतो शेवटचं. कितीही महाराज संपत्ती असू द्या एक दिवशी आपल्याला गुरु मिळतो. अजिबात गुरु करायचं नाही. विंचू किती विषारी पण त्याला गुरु मिळतो बरं. विंचू किती हुशारी आहे महाराज. त्याने पाल पाहिले की पटकन नांगी खाली टाकतो. बरोबर आहे का ना.
बरं पालीने समजूनही आपण फार श्रेष्ठ आहेत बा. म्हणून बरेच विंचू किती विषारी असला ना महाराजजी पटकन नांगी खाली टाकतो पाल पाहिली की. म्हणून बरेच विंचू फक्त पालीलाच घाबरतात. बरं पालीने समजून आपण फार श्रेष्ठ आहेत बा. पालीने जर कोंबडी पाहिली मग उचलली की नेली उखड आहे का नाही. ऐका ऐका एवढा विषारी विंचू त्याला पाल खाते. एवढी विषारी पाल तिला कोंबडी खाते. एवढी विषारी कोंबडा आहे का नाही. महाराज हा पण एक विचार करायचा भाग आहे. म्हणून आपण दुसऱ्याची निंदा करायची नाही. एका महात्म्याचं नेहमी चिंतन मांडत असतो गुरुजी मी. जैन महामुनी तरुण सागरचे नाव ऐकून येत. त्यांचं वर्तमानपत्रामध्ये कटू सत्य छोटे छोटे चिंतन यायचे. आज पण येतं. एका वेळेला मी असं चिंतन वाचले. असं अरुंद रस्ता होता छोटासा पूल. इकडून राजा चालला आणि तिकडून वळू आला दौडत. वळू माहिती आहे ना सांड. इकडून राजा चालला तिकडून वळू आला दौडत. आणि तो राजा त्या वळूला म्हणतो ए वळू ओळखला कर मला राजा आहे म्हणे मी. वळू म्हणे तू राजा आहे मी का सर्वसामान्य. मी तर महाराज आहे. मला सांगा त्या पुलावरून राजाने बाजूला झालं पाहिजे की वळूने. राजाने बाजूला झालं पाहिजे. याच्यातच त्याचा शहाणपणा आहे मोठेपणा आहे. उदाहरण संपलं. उदाहरण दिलं कशासाठी. त्या महात्म्याने दिवसात किंवा जीवनात आपल्याला बरेच वळू भेटतात. त्यांच्याशी हुज्जत घालवायची नाही आपली वेळ गमवायची नाही. तर त्या वळूतून आपल्यात काय फरक आहे का नाही. जीवन जगत असताना ऐकायची सवय ठेवा. दुसऱ्याला सांगण्याच्या भानगडीत पडू नका. दुसरं वाक्य असं आहे विष पचवायची सवय करा. या जगात अमृत नाही. आणि तिसरं वाक्य आपल्या चिंतनाशी निगडीत आपण दुसऱ्याची निंदा करू नका. आणि दुसरा जर की आपली निंदा करत असेल त्याच्याबद्दल वाईट मानू नका. कारण निंदक आपल्यासाठी चांगलं काम करतो. कोणतं साबण आणि पाण्याचं. त्या महात्म्याने दिलेले एक क्लिष्ट उदाहरण आहे. गल्लीमध्ये 2-4 डुकरं असले की गल्ली स्वच्छ राहते म्हणे. मग ज्यांच्यामुळे गल्ली स्वच्छ राहते त्यांच्याबद्दल वाईट मानता कशाला. ते त्यांचं काम करतात करू द्या. तुम्ही तुमचं काम करा. समाजाची रीत आहे महाराज. लोक वाईटाच्या नादी लागत नाही आणि चांगल्याला सोडत नाही. आई रे बेमान दुनिया आई रे. 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 साधु संत को कोई नहीं माने. साधु संत को कोई नहीं माने. हिजड़ों को बहुमान रे. आई रे बेमान दुनिया आई 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 रे. माता पिता को कोई नहीं माने. औरत को बहुमान. आई रे बेमान दुनिया आई रे. आई रे बेमान दुनिया आई रे. म्हणून बेमान दुनिया महाराज. लोकांनी निंदा करीत डगमगायचं नाही. स्तुती केले तर भुगायचं नाही. पर उपकारी नेने परनिंदा. परश्रिया सदा वहिनी माया. मग आपण शेती करतात ना. शेतीला जोडधंदा सांगितलाय. भूतदया गायी पशुचे पालन. ऐका ऐका भूतदया गायी पशुचे पालन तानिल्या जीवन. विठोबा
पार कुमार हे तुगा म्हणे ह्याची तुगा म्हणे ह्याची आश्रमाचे फळ तुगा म्हणे ह्याची तुका म्हणे ह्याची तुका म्हणे ह्याची आश्रमाचे फळ तुका म्हणे ह्याची परमपद परमपद वैराग्याचे परमपद वैराग्याचे परमपद वैराग्याचे परमपद वैराग्याचे उत्तमाची गती उत्तमाची गती तो एक पावेला उत्तमाची गती परमपद बळ वैराग्याचे परमपद बळ वैराग्याचे उत्तमाची गती उत्तमाची गती तो एक पावेल उत्तमाची गती उत्तम भोगील जीव कानी रे दोन मिनिटं शांत करा 2 मिनिटं उत्तम भोगील जीव कानी उत्तम भोगील उत्तम भोगील उत्तम भोगील जेव खाणी उत्तम भोगील जीव खाणी रे उत्तम भोगील जीव खा उत्तम भोगील जीव खाणे उत्तम उत्तम भोगील राम उत्तम भोगील जीव खाणे उत्तम भोगेल जीव खाली जीव खाली जीव खाली उत्तम भोगीला जीव खाय उत्तम भोगीला उत्तम भोगीला उत्तम भोगीला उत्तम भोगीला उत्तम भोगीला जीव खाय उत्तम भोगीला जीव खाणे रामा उत्तमाची गती उत्तमाची गती तो एक पावेला उत्तमाची गती उत्तमाची गती उत्तमाची गती ताळी झाली पाहिजे. तुका म्हणे हेची आश्रमाचे फळ परमपद बळ वैराग्याचे उत्तमाची गती तो एक पावेल उत्तम भोगील जीव खाणी झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी ही सेवा समर्पित करतो.
या ठिकाणी थोड्या सूचना आलेल्या आहेत. आपल्या भागाचं वैभव आदरणीय हरिभक्त पारायण दत्तू काका राऊत यांच्या 29 एप्रिलला भव्य दिव्य अभिष्ट चिंतन सोहळा साजरा होणार आहे. ठिकाण आहे भैरवनाथ हॉटेलच्या मागे गणेश कॉलनीत चांदवड. दत्तू काकांना अभिष्ट चिंतन सोहळ्याचे आपण आजच टाळी वाजून स्वागत केलं पाहिजे. त्यांचं अभिष्ट चिंतनाच्या शुभेच्छा दिल्या पाहिजे, कारण वारकरी संप्रदायात त्यांचं खूप मोठं योगदान आहे. या ठिकाणी वास्तुशांती पण आहे. वास्तू शांती पण आहे का? बरं बरं. अभिष्ट वास्तू चिंतन शांती किती पण आणि अभिष्ट चिंतन सोहळा पण दोन्ही आयोजित केलेले आहेत. बरं, दोघं कार्यक्रम आहेत आणि 6 वाजता हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. नंतर भोजन पण आहे, पण आपल्या आगमनापर्यंत आहे, त्याची वेळ दिलेली नाही, म्हणून काकांसाठी पुन्हा टाळी वाजवली पाहिजे. या ठिकाणी महाराष्ट्रातील ख्यातनाम गायक वादक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या भागाचं वैभव, नाशिक जिल्ह्याचं वैभव विकास महाराज विकास गुरुजी बेलुकर गुरुजींसाठी पुन्हा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. या ठिकाणी अगदी लांबून आलेले आपले महाराष्ट्रातील नामवंत भजन अलंकार आमचे प्रकाश गुरुजी आणि आमचे नारायण महाराज खिल्लारी आणि दीपक महाराज आदी करून परिसरातील मयूर महाराज आदी करून सगळेच महाराज मंडळी या ठिकाणी, संतोष महाराज आहेत, आमचे समाधान महाराज उपस्थित आहेत. ठिकाणी अनिल महाराज, मला वाटतं अनिल महाराजांनी येत्या या 1 मेला तर 22 मेपर्यंत 1 मे तर 22 मेपर्यंत संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज आध्यात्मिक बाल संस्कार शिबिर सोहळा आयोजित केलेला आहे. म्हणून या संस्कार शिबिरामध्ये हे बघा ना, आता हे बालगोपाळ मंडळी उपस्थित झालेली आहेत, यांना संस्कारच मिळाले म्हणून हे टाळ वाजवत आहेत. बरं, एक सांगू तुम्हाला, हे संस्कार शिबिरामध्ये जर कधी आपल्या पोरांनी आपल्या लेकरांनी आध्यात्मिक संस्कार जर कधी घेतले ना, महाराज श्रीमंती कमवणार नाही, पण आई वडील म्हणून तुमची सेवा आयुष्यात नक्कीच करतील. बरं, ते हे भविष्य काळातील हे सेवा करणारे तर आहेतच, पण हे कोणी कायक होणार आहे, कोणी कीर्तनकार होणार आहे, कोणी रामायणाचारी, कोणी भागवताचारी, काही काही आचार्य सुद्धा होतील, पण यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवली पाहिजे. हे भविष्य काळाची गरज आहे आता या काळामध्ये. मला वाटतं आदरणीय या भागाचं वैभव अर्जुन महाराज त्यांनीही कार्यक्रमाचं बालसंस्कार शिबिराचं आयोजन केलेलं आहे. त्यांचंही 15 का 20 दिवसाचं काहीतरी बालसंस्कार शिबिर आयोजित केलेलं आहे. म्हणून या आपले हे लेकरं आता कीर्तनासाठी बसलात ना, हे कीर्तन ऐकतात, ही श्रीमंती, पण जर कधी बालसंस्कार शिबिरामध्ये या, आता तर मोबाईलचा जमाना झालेला आहे, या सुट्टीच्या काळामध्ये पोरं काय काय करतात ते सांगण्यासारखं सुद्धा नाही बाबा. काय काय बघतात मोबाईलमध्ये ते पण सांगण्यासारखं नाही. मग यांना संस्कार मिळाले पाहिजे ना, अशा महाराजांचा संपर्क साधला पाहिजे आणि यांच्या सहवास आपल्या लेकरांना घडला पाहिजे, ही विनंती करतो. आज या ठिकाणी हा संपूर्ण कोणता परिवार, आमचे गोरखदादा व आदरणीय आमचे मच्छिंद्रदादा पेंढारे परिवार, मला वाटतं त्यांनी ही भव्य दिव्य वास्तू उभी केली. त्यांचे वडील हरिभक्त पारायण ठमाजी कारभार पेंढारी. खरं तर यांनी म्हणजे परमार्थ कसा करावा यांना वारसा लाभलेला आहे, म्हणजे वडिलांचाही परमार्थ आहे, लेकरांचाही परमार्थ आहे. ही श्रीमंती सांगितलं मी तुम्हाला, या जगामध्ये कितीही प्रॉपर्टी कमवा आपण आपल्या लेकरासाठी, ऐका बरं का, एक शेवटचं वाक्य सांगतो, कितीही प्रॉपर्टी कमवा, कितीही इस्टेट कमवा, फार मोठा बंगला बांधून ठेवा, जर तुम्ही परमार्थिक संस्कार आपल्या लेकरांना दिले नाही, परमार्थ जर कधी घडवला नाही, परमार्थ जर कधी शिकवला नाही ना, ज्यांच्यासाठी तुम्ही आयुष्य खर्च करून परमार्थ न करता मोठा बंगला बांधून ठेवलात ना, त्याच बंगल्यामध्ये तुम्ही शेवटी आजारी पडून पहा. त्याच घरातील लोक तुमच्यासाठी देवाजवळ नवस करतात. बरं, कशाचा? जगण्याचा नाही, मरण्याचा. बाईल म्हणे खर मरता तरी बरे, नासी येले घर थुंकुनिया, म्हणून जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे, अंत हे काळेचे नाही कोणी, म्हणून या परिवाराकडं करता पुन्हा जोरदार टाळी वाजवली पाहिजे. या ठिकाणी उत्तम साऊंड सिस्टम लावला, दादांनाही कोटी कोटी वंदन करतो. सेवेला पूर्णविराम. जय जय विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. हरी विठ्ठल जय जय